हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग या लेसन मधील मेथड आहे सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड। ही थर्ड मेथड आहे सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड आणि पेज नंबर आहे 160, इलस्ट्रेशन आहे 12। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली ते आपण सर्वात प्रथम पाहूया। सर्वात प्रथम आपल्याला इथे सांगितलेलं आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू मटेरियल कोब्रा ऑफ कल्याणी लिमिटेड कानपूर। मी लिहिलं इन द बुक्स ऑफ कल्याणी लिमिटेड कानपूर स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल कोब्रा आणि पुढे सांगितलेलं आहे प्रिपेअर अ स्टोर लेजर अकाउंट फॉर द मंथ ऑफ मार्च 2021। बघा, फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021। फर्स्ट सांगितले सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड आणि दुसरी आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। बट आपण पहिलं एक सिंपल ॲव्हरेज शिकून घेऊया, नंतर वेटेड ॲव्हरेज आपण पाहूया। तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वेटेड ॲव्हरेजचे थोडेसे कॉलम वेगळे असतात आणि मग थोडासा बदल आहे, इथं क्वांटिटीचा एक कॉलम येतो। म्हणून मी काय केलेलं आहे, सगळ्यात पहिला आपण एकाच मेथडचे क्वेश्चन बघूया। सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे मंथ आहे मार्च 2021। क्वेश्चन मध्ये एकाखाली एक डेट दिलेले आहे, तर चला बघूया। पहिला आहे परचेज 1 मार्च 1 परचेज केलेले आहेत 100 युनिट्स, रेट आहे 10 रुपीज। इथे लिहा परचेज। क्वांटिटी आहे 100 युनिट, रेट आहे 10 रुपीज पर युनिट। एका युनिटला 10 रुपये आणि GRN नंबर आहे 32। GRN नंबर 32। तर आता बघा अमाऊंटचा कॉलम कसा भरायचा, 100 युनिट इंटू एक युनिट 10 रुपयाला म्हणजे येतील 1000 अमाऊंट येईल तुमची 1000। आता हे परचेज केलं म्हणून परचेज म्हटलं की रिसीट मध्ये, सेल म्हणलं किंवा इश्यू म्हणलं की इथं, आणि मग बॅलन्स किती आहे बघायचं। आता तुम्ही परचेज केला म्हणजे तुमच्याकडे स्टॉक आला म्हणजे काय झालं, बॅलन्स किती आहे ॲज इट इज राहील। इथं 100 युनिट आणि अमाऊंट येईल 1000। अमाऊंट येईल तुमची 1000। रिमार्क वगैरे येणार नाही। नंतर आहे 2 मार्च परचेज केलेला आहे 200 युनिट्स। 2 मार्च परत परचेजच केलेला आहे 200 युनिट। युनिटच्या कॉलम मध्ये युनिट लिहा। रेट आहे 10 रुपीज 20 पैसे, 10 रुपीज 20 पैसे आणि GRN नंबर आहे 35। हे रिसीटचा नंबर असतो, बाकी काय नसतं। 200 इंटू 200 युनिट्स तुम्ही परचेज केलेले आहेत। एका युनिटचा रेट आहे 10 रुपये 20 पैसे। अमाऊंट किती येते बघा 2040। आता बॅलन्स बघा, हे 100 तुमच्याजवळ ऑलरेडी आहे म्हणजे परचेज केले होते 1 मार्चला। परत तुम्ही 200 युनिट्स 200 युनिट्स परचेज केले म्हणजे तुमच्याकडे बॅलन्स किती झाला 300 युनिट्स। आता पहिले तुमच्याकडे 1000 रुपयाचा बॅलन्स होता, अमाऊंट होती। अमाऊंट परचेज केलं की ऍड करा आणि इश्यू केलं की लेस करा। 3040 अमाऊंट येणार आहे 3040। नेक्स्ट 5 मार्च इश्यू केलेला आहे। इश्यू झालेला आहे किती 100 युनिट्स आहेत बघा। 5 मार्चला 250 आणि MRN नंबर आहे 17 आणि इश्यू झालेला आहे 250 युनिट। रेट दिलेला नसतो, इथं विचार करायचा आहे की आपण देणार कशातून, 300 मधूनच देणार।
पण रेट कसा काढायचा, तर ऍव्हरेज मेथड, ऍव्हरेज म्हणजे सरासरी, ऍव्हरेज लिहिलंय. ऍव्हरेज कसा काढायचा बघा, हे 300 युनिट जे आहेत ते कुठल्या कुठल्या रेटचे आहेत, हे 10, हे 100 आणि हे 200, किती असे तुमच्याकडं 300 युनिट्स आहेत. ह्या 300 युनिट्स मधून तुम्ही 250 युनिट्स तुम्ही इश्यू करणार आहात, म्हणजे तुमच्याकडे बॅलन्स राहणार आहे 50 युनिटचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बॅलन्स राहणार आहे 50 युनिटचा. पण हा बॅलन्स आपण नंतर लिहू. पहिलं बघा, मग तुम्हाला इथं ऍव्हरेज काढायचा आहे. इश्यू केलं की तुमचा ऍव्हरेज येणार आहे, तारीख आहे 5 मार्च. ऍव्हरेज कसं आहे, हे जे ह्या युनिट मधून देणार आहात, तर मग ह्या दोघांचा ऍव्हरेज, हे 300 युनिट्स जी अमाऊंट आहे ह्याच्यातून तुम्ही देताना ह्याच्यामध्ये कुठकुठले कोणते कोणते रेट आहेत, तर 10चा पण रेट आहे आणि 10 रुपीज 20 पैसे हा पण रेट आहे. 1 + 2, 1 + 1 2 म्हणजे 20 रुपीज 20 पैसे डिवाइड बाय 2 म्हणजे 10 रुपये 10 पैसे, 10 रुपीज 10 पैसे हा झाला रेट. 10 रुपीज 10 पैसे टू 10 रुपीज 10 पैसे. आता इथं अमाऊंट कशी शोधायची, 250 युनिट इंटू 10 रुपीज 10 पैसे, 10 रुपीज 10 पैसे. अमाऊंट किती येते कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटर. 3000 नीट बघा, 2525, 2525. आता बॅलन्स बघायचा. तर बॅलन्स कसा बघायचा, तुमच्याकडे 300 युनिटचा बॅलन्स होता, त्याच्यातून 250 युनिट तुम्ही देऊन टाकले. जेव्हा तुम्ही इश्यू करता तेव्हा लेस होईल. मग कितीचा बॅलन्स राहिला, 50 युनिट्स, 50 युनिट्स. अमाऊंटचं पण तसंच करायचं. तुमच्याकडे अमाऊंट होती 3040 ही अमाऊंट होती, त्याच्यातून ही अमाऊंट लेस करायची. 2525 515 रुपये, 550. आता नेक्स्ट, फिफ्थ मार्च नंतर 7th मार्चला 300 युनिट्स परचेज केलेले आहेत. 7th मार्च परचेज. परचेज म्हटलं की ह्या कॉलम मध्ये येईल. युनिट आहेत 7th मार्चला 300 युनिट 10 रुपये 50 पैसे, 10 रुपीज 50 पैसे रेट आहे. आणि GRN नंबर दिलेला आहे 38. GRN नंबर, ह्या नंबरचा काही नाही, हा रिसीट नंबर आहे. ह्या दोघांचं इंटू करायचं. 300 इंटू 10 रुपीज 50 पैसे. अमाऊंट बघा किती येते, 3150. अमाऊंट आली 3150. आता हे परचेस केल्यानंतर काही टेन्शन नसतं. परचेस केल्यानंतर काय करायचं, हे 50 युनिट हे आणि हे 300 युनिट. जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा ऍड करायचं 350 युनिट आणि अमाऊंटचं पण प्लस करायचं. अमाऊंट किती होती, 3000 ते 550 ही अमाऊंट प्लस ही अमाऊंट 3150, 3665. जेव्हा पण तुम्ही परचेज कराल तेव्हा युनिट मध्ये युनिट ऍड करायचे आणि अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करायची. आणि जेव्हा इश्यू कराल तेव्हा युनिट मधून युनिट लेस करायचे आणि अमाऊंट मधून अमाऊंट लेस करायची, म्हणजे तुमचा बॅलन्सचा कॉलम फुलफिल होईल. नंतर आहे 7th मार्च नंतर 10th मार्च परचेज केलेला आहे. 10th मार्च परचेजच केलेला आहे.
200 युनिट 10 मार्चला 200 युनिट 10 रुपये 80 पैसे 10 रुपये 80 पैसे आणि GRN नंबर आहे 39. हा गिवन आहे, आपण गिवन एवढं लिहिलं. अमाऊंटचा कॉलम कसा येईल 200 इंटू 10 रुपीज 80 पैसे 10 रुपये 80 पैसे इंटू करून बघा किती येत आहे 2160 एवढी अमाऊंट येते. इथं फुलफिल केली 2160 फिल केली झाली. आता बघा परचेस केले की तुमचा बॅलन्स वाढतो म्हणून ह्या युनिट मध्ये हे युनिट ऍड करायचे म्हणजे किती होते 350 युनिट आणि इथं होते 200 युनिट झाले किती 550 युनिट. ही अमाऊंट होती 3665. ह्याच्यामध्ये ही अमाऊंट ऍड करायची 2160. $5825 हे झालं आपलं परचेसचा कॉलम. त्याच्यानंतर नेक्स्ट इश्यू केल्यानंतरच हा रेशिओ काढायचा आहे किंवा रेटचा ॲव्हरेज काढायचा असतो इश्यू करताना सिंपल ॲव्हरेज मेथड मध्ये. नंतर आहे 13 ला इश्यू केलेले आहे 200 युनिट्स 13 मार्च इश्यू केलेले आहेत. इश्यू म्हणलं की ह्या कॉलम मध्ये 200 युनिट्स GRN नंबर दिले MRN नंबर दिलेला आहे 19. इथं रेट दिलेला नसतो. मग आता इथं विचार करायचा की आपण कुठले कुठले रेशिओ घ्यायचे आहेत. इथं जो रेशिओ काढायचा आहे तो विचार करायचा आहे. सगळ्यात पहिले इथं बघा थोडंसं रेड पेननी दाखवते तुम्हाला. हे जे 100 युनिट्स होते इथं दिले किती आपण 250 पण पहिले परचेज किती केलेले होते 100 केलेले होते. आपण देऊ शकतो का 250 नाही देऊ शकत. इथं इश्यू केले 250 म्हणजे हे 100च्या 100 तुम्ही इथं दिले आणि ह्या 200 मधले किती दिले असतील तेव्हा 250 झाले असतील बघा. मला वाटतंय 150 ह्यातले 150 दिले 200 मधले 150 दिले बघा 150 दिले म्हणजे किती राहिले बॅलन्स 50चा बॅलन्स इथं राहिलेला आहे. इथं 50 युनिट्सचा बॅलन्स शिल्लक राहिला. हे गेले हे इथं सगळे गेले आणि ह्यातले 150 गेले आणि 50 युनिट्स राहिले म्हणजे 150 युनिट्स गेले बघा. हे 100 आणि ह्यातले 150 150 असे मिळून तुम्ही 250 सोल्ड केले किंवा इश्यू केले म्हणजे ह्यातले राहिले किती मग 50 राहिले. किती राहिले इथं 50 राहिले 50 युनिट्स राहिले म्हणजे हे जे 50 युनिट्स आहेत त्याचा रेट आहे 10 रुपीज 50 पैसे. तर आता इथं बघा आपल्याला इश्यू करतानाच बघायचं असतं. खाली आहे 13 मार्च इश्यू केलेला आहे 200 युनिट्स तर ह्यातले 50 आहेत म्हणजे रेट आहे 10 रुपीज 20 पैसे. आता खाली सगळ्याचा घ्यायचा फक्त वरचंच बघायचं किती राहिलं कारण इथे इश्यू झालेले आहेत. आता जो हा 550 आहे ह्याच्यामध्ये 350 म्हणून ह्यातनं देणार आहे ना आपण पण हे 50 कुठले होते तर ह्यातले होते ह्यातले नाही. हा संपलेला आहे म्हणून हा आणि हा प्लस 10 रुपीज 50 पैसे प्लस 10 रुपीज 80 पैसे 10 रुपीज 80 पैसे डिवाइड बाय 3 1 2 3 किती येते बघा 1 2 3 13 मार्च 31.50 डिवाइड बाय 3 या दोघांचा प्लस करा. आन्सर येईल 10 रुपीज 50 पैसे. हे नीट विचार करा कारण ह्यातले आपण इथे इश्यू केलेले आहेत पण
हे जे 200 होते 200च्या 200 इश्यू नाही केले, त्यातले 50 युनिट्स राहिलेत. हे 50 युनिट्स कशातले आहेत? ह्यातले. म्हणून आपण ह्याचा रेट पकडला. ह्याचा रेट हे जे 550 आहेत ह्याच्यामध्ये ह्या दोघांचे पण मिळून ही 550 आहेत. म्हणून रेशिओ काढताना असा काढला. देताना आपण 200 युनिट देणार आहे. रेशिओ येणार आहे 10 रुपीज 50 पैसे. मग आता काय करायचं आहे? 200 युनिट्स इंटू 10 रुपीज 50 पैसे किती येते बघा. 13 डेटला 2100. समजलं का बघा. आता काय करायचं आहे आपल्याला? आता आपल्याला बॅलन्स बघायचा आहे. 550 युनिट्स तुमच्याजवळ होते, त्यातले 200 युनिट्स गेले म्हणजे राहिले 350 युनिट्स. इश्यूच्या वेळेस मायनस करायचं. अमाऊंट होती 5825 अमाऊंट, त्याच्यातून 2100 मायनस करा 3725. अमाऊंट किती राहिली? 3725. 13 मार्च नंतर आहे. 18 मार्चला इश्यू केलेला आहे. नुसतं 18 लिहिलं तरी चालेल. इश्यूज इश्यू केले तर 18 मार्चला 200 युनिट 200 युनिट. आता इथं विचार करायचा आपण काय करणार आहे. इथं जो रेट काढलेला होता आता नीट बघा. 100 मधले इथं गेले 100, 250 मायनस 100 म्हणजे राहिले किती? 150. 150 आपण ह्याच्यातून दिले, 200 मधून 150 दिले, 50 राहिले म्हणजे इथं किती राहिले? 50 राहिले. आता इथं आपण 200 दिले. 200 देताना काय करणार आहे? पहिले 50 देणार. हे शिल्लक राहिलेले 50 काय केले? हितले होते ते 200 मधले, राहिले 150. मग आता 150 आपण कशातून देणार? ह्याच्यातून देणार. 300 मधून 150 दिले, राहिले 150. 150 राहिले म्हणजे हा जो बॅलन्स आहे ह्याच्यामध्ये हा पण बॅलन्स आहे. म्हणजे इथला जो रेशिओ येणार आहे तो 10 रुपीज 50 पैसे, कारण इथला बॅलन्स राहिलाय, इथला बॅलन्स राहिलाय आणि हा पण आहे, प्लस 10 रुपीज 80 पैसे डिवाइड बाय 2. तारीख आहे 18 मार्च. समजतंय का बघा. आपल्याकडे शिल्लक राहिलेला जो स्टॉक होता तो कुठला आहे हे नीट बघायचं आहे. तर तो स्टॉक बघा कुठला होता. इथला आपण इथं पेड केलेला होता म्हणजे इथला संपला, हा पण तो संपला म्हणजे हा संपला, हा संपला. रेड पेन दाखवते. हा जो स्टॉक होता इथं दिला, हा जो 200चा स्टॉक होता इथं दिला, पण 50 राहिला होता तो 50 इथं दिला आणि राहिलेला ह्यातला दिला. ह्यातला 150 स्टॉक राहिलेला आहे म्हणून ह्यातला 150 आणि ह्या 200 म्हणजे आपल्याकडे जो हा बॅलन्स आहे तो ह्या दोघांचा मिळून आहे. म्हणून मी ह्या दोघांचं प्लस केलं 10 रुपीज 50 पैसे आणि 10 रुपीज 80 पैसे. कळतंय का बघा. म्हणजे ह्यातला बॅलन्स आहे तिथं, मग ह्यातले 150 आपण आता देणार आहे आणि मग ह्यातले 50. हे 200 कसे देणार? ह्यातले 150 आणि हे 200. 200 मधले आपल्याला द्यायचे तर 200च आहेत. द्यायचे किती आहे? टोटल 200. ह्यातले 150 राहिलेले आणि ह्यातले 50 असे मिळून आपण इथं 200 देणार आहात. म्हणजे ह्यातले 150 परत राहणार आहे खाली. हे लक्षात ठेवायचं की ह्यातले 150 राहणार आहे. तर रेट किती येतोय बघूया आपण. या दोघांचं प्लस करा. 10 10 20 21 8 5 13 21 80 किती येते बघा. 21.21.30 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 10.65. कॅल्क्युलेट करायचं आहे, येईल तुम्हाला 10 रुपीज 65 पैसे.
आता काय करायचं आहे तुम्हाला, 200 युनिट इंटू 10 रुपीज 65 पैसे. आन्सर किती येते बघा, 2130. 2130 म्हणजे इथे येणार आहे 2130. इश्यू केलं की ह्या अमाऊंट मधून ह्या अमाऊंट मायनस करायची. 350 मायनस 200 राहिले किती, 150. 3725 ही अमाऊंट होती, त्याच्यातून ही अमाऊंट मायनस करायची. 1595. आता विचार करायचा आहे बघा, आपण काय केलं, ह्यातले 150 युनिट्स दिले, 150 राहिले. आता आपण काय केलं, ह्यातले नीट विचार करा, आपण कुठनं देत येतोय, कसं कसं देत येतोय. अजून पण तुम्ही विचार करू शकता. टोटल गेलेत किती, 250. हे 200 आणि हे 200, हे 450 गेले बरोबर. म्हणजे 450 बघा, हे 100, हे 200, 300. हे तर पूर्ण गेले, द्यायचे 450 गेले किती, हे 300 गेले, राहिले किती 150. हे 150 मधून 150 दिले, 150 राहिलेत. हे नीट विचार करा. म्हणजे आता जो रेशो येणार आहे खाली जर द्यायचा असेल तर हा येईल द्यायच्या वेळेस. तर इथून स्टार्ट होणार आहे पुढं. बघूया आता 18 मार्च नंतर आहे 20 मार्च. परचेज केलेला आहे, किती युनिट परचेज केलेत, 100 युनिट. एक 11 रुपीजला, इथं आलं 1100 रुपये. 100 इंटू 11 आणि GRN नंबर आहे 42. आता बघायचं बॅलन्स आता वाढणार आहे. आता बॅलन्स काय होणार आहे, वाढणार आहे. 150 प्लस 100 युनिट मध्ये युनिट ऍड करायचे. 250. ह्या अमाऊंट होती 1595 प्लस 1100 2695. कळालं का बघा. परचेजच्या वेळेस सोपं असतं, इश्यूच्या वेळेस थोडं रेट काढण्यासाठी आपण हे वर्किंग करतोय. त्याच्यानंतर आहे 28 ला इश्यू केलेले आहेत. 28 इश्यूज 150. 27 डेट आहे 150. आता रेट काढायचा. आता बघायचं कुठं, तर ह्यातले 150 300 मधले 150 गेले, राहिले 150. म्हणजे जो रेट येणार आहे ना, इथं दाखवते तो इथं करते. 28 मार्च हा पण रेट शो येणार, हा पण येणार आणि हा पण येणार, हे तिन्ही पण येणार. तर थोडंसं काळजीपूर्वक बघा. 28 ला इथं दिलेत नाही का 250. इथं बघा, इथं होते 100, 200, 300. 300 मधनं 250 गेले, किती राहिले, 50 युनिटचा बॅलन्स राहिला. म्हणजे इथले 50 राहिले, इथले 50 आणि इथले 150 असे म्हणून 200 दिले. आता इथले 150 इथं देणार आहोत आणि ह्यातले 50 असे मिळून आपण इथं 200 इश्यू केले. म्हणजे ह्यातले 50 राहिले. आता कशातले 50 राहिले, ह्यातले 50 राहिले. हे पण संपले, ह्यातले आपण इथं देऊन टाकले. ह्यातले 50 राहिले. म्हणजे रेशो कसा राहणार आहे, हा आणि हा, हे दोनच रेशो राहणार आहेत. कारण हे जे 250 युनिट आहेत हे कुठले आहेत ते बघा.
250 युनिट होते तुमच्याकडं, तर ह्यातनं 50 इथं गेले, 50 आणि 150 ह्यातले आणि ह्यातले शिल्लक राहिलेला स्टॉक आहे, म्हणून इथं जो रेशो येईल 10 रुपीज 80 पैसे आणि प्लस 11 डिवाइड बाय 2, 11 आणि 10 21.80 डिवाइड बाय 2. अमाऊंट कॅल्क्युलेटर काढून बघा, 10 रुपीज 90 पैसे. समजतंय का? थोडस बघा, काळजीपूर्वक बघत जायचं की बॅलन्स आपला आपण काही कुठून कुठून पैसे देत जातोय. म्हणजे इकडे जात आहेत ना, तसा इकडचा वरचा जो रेट आहे हा कटकट होत जातो, खाली खाली राहतो. ह्यातले 50 युनिट राहिले होते आणि हे 100 युनिट असे मिळून आपण 150 युनिट आता आपण सेल केलेले आहेत. तर काळजीपूर्वक बघत चला की इथले 50 आणि हे असे मिळून आपण देत आलेलो आहे. इथं करताना काळजीपूर्वक करायचं आहे. तर इथं 150 युनिट्स सेल करायला सांगितले, इश्यू करायला सांगितले, ते केले. रेट आला 10 रुपीज 90 पैसे. आता काय करायचं आहे, 150 इंटू 10 रुपीज 90 पैसे करून बघा किती येत आहे. 10 रुपीज 90 पैसे 1635, 1635. आता बॅलन्स बघा, तुमच्याकडे स्टॉक युनिट होते 250 प्लस नाही सॉरी मायनस, हे गेले की मायनस होतात, इश्यू केले की मायनस होतात. 150 म्हणजे बॅलन्स राहिला 100 चा स्टॉक. अमाऊंट बघायची, तुमच्याकडे होती 2695 चा बॅलन्स होता, एवढे गेले 1635 0601 1060. आन्सर इज करेक्ट. तर काढायला शिका, सोपं आहे. फक्त नीट बघायचं, ऍव्हरेज काढताना तुम्ही इथं चुकू शकता. बघायचं की कुठला स्टॉक आपण इथं दिलाय, ह्यातला किती दिलाय, ह्यातला किती दिलाय, मग ह्यातला कुठल्यातला शिल्लक राहिलाय. जो शिल्लक राहिलेला स्टॉक आहे तिथनं रेशो खाली इथं देताना ना हे इथपर्यंतचे रेशो इथं येणार, असं करत जायचं. जसं जसं तुमचा रेशो तुम्ही कट होत जाईल इथला बॅलन्स, तसं तसं तुमचा आन्सर काय होणार आहे, म्हणजे इथला जो रेशो होणार आहे तो कमी जास्त, कधी 3 येईल कधी 2 येईल असं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.